Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 4 मार्च 2024चे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चे विजेतेपद कोणत्या विद्यापीठाने पटकावले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, चंदीगड विद्यापीठ. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 बद्दलची अधिक माहिती बघा. याची आवृत्ती होती चौथी. 19 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकाण होतं गुवाहाटी, आसाम. शुभांकर होता अष्टलक्ष्मी. खेळाचे प्रकार होते 20. एकूण खेळाडू सहभागी होते 4500 आणि युनिव्हर्सिटी किती होत्या तर 200 पेक्षा जास्त विद्यापीठांचा यामध्ये सहभाग होता. समोरची माहिती बघा आता. सर्वात जास्त पारितोषिक मिळणारे विद्यापीठ बघा. 1 नंबरला आहे चंदीगड विद्यापीठ, यांनी 32 सुवर्ण आणि एकूण 71 पदके जिंकलेली आहेत. 2 नंबरला आहेत लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, 20 सुवर्ण आणि एकूण 42 पदके. 3 नंबर आहेत गुरु नानक देव विश्वविद्यालय, 12 सुवर्ण आणि 51 टोटल पदके जिंकलेली आहेत. 4 नंबरला आहेत पंजाब युनिव्हर्सिटी, 12 सुवर्ण 40 पदके. आणि 5 नंबरला आहेत जैन विद्यापीठ कर्नाटक, 12 सुवर्ण आणि एकूण 25 पदके. प्रश्न क्रमांक 2 बघा आता. मालदीवमधून हेरगिरी करणाऱ्या चीनला शह देण्यासाठी भारताच्या वतीने लक्षद्वीपमध्ये युद्धनौकासह डॅश डॅश नामक हवाई तळ तयार करण्यात येत आहे. हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, INS जटायू. हा हवाई तळ आपण लक्षद्वीपला उभारणार आहोत. यासंबंधीचे काही पॉईंट आहेत ते बघा. INS जटायू हवाई तळ याची निर्मिती करण्यात येणार आहे मिनिकॉय बेट लक्षद्वीप येथे आणि हा भारत आणि अमेरिकेचा संयुक्त उपक्रम आहे. याचा उद्देश आहे हिंदी महासागरातील मालदीवमधून हेरगिरी करणाऱ्या चीनला शह देणे. INS जटायूच्या ताफ्यामध्ये रोमियो ही हेलिकॉप्टरची तुकडी देखील सामील करण्यात येणार आहे. सध्या आफ्रिकन देशातील मॉरिशस येथे भारताचा एक हवाई तळ आहे, त्याचं नाव आहे अगालेगा. येथे तो सागरी भागात हवाई तळ तैनात आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न काय येऊ शकतात? INS जटायू या भारतीय हवाई तळाची निर्मिती याच्यासाठी कोणत्या देशाचं सहकार्य घेतलेलं आहे तर अमेरिका. INS जटायू या हवाई तळाची निर्मिती कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? ते बेट आणि ठिकाण दोन्ही लक्षात ठेवा. आणि INS जटायूच्या ताफ्यात कोणती हेलिकॉप्टरची तुकडी सामील करण्यात येणार आहे तर रोमियो. प्रश्न क्रमांक 3 बघा आता. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 3 मार्च. याची थीम पण लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. थीम थोडी मोठी आहे पण महत्त्वाची आहे. कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट, एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वर्ल्ड वाईल्ड कन्झर्वेशन अशी याची थीम आहे. या दिवसाची स्थापना झाली होती 2013ला. याची स्थापना युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे करण्यात आली होती आणि याचा उद्देश आहे वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन आणि संरक्षण करणे. येथे 2च प्रश्न येऊ शकतात, एक म्हणजे दिवस आणि दुसरा म्हणजे याची थीम. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे कोणत्या राज्यात देशातील सर्वात मोठ्या सौर बॅटरी प्रकल्प सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, राजनांदनगाव छत्तीसगड. याबद्दलची अधिक माहिती बघू. देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प राजनांदनगाव छत्तीसगड येथे याची उभारणी करण्यात आली होती आणि याला अर्थसहाय्य भेटलं होतं जागतिक बँक आणि स्वच्छ तंत्रज्ञान निधीचं. सुरुवात केलेली आहे या प्रकल्पाची सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि हे मंत्रालयाअंतर्गत कोणते आहेत तर नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयाअंतर्गत हे कार्यरत करण्यात आलेलं आहे.
हे राष्ट्राला समर्पित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2024ला. येथे अपेक्षित प्रश्न बघा, देशातील सर्वात मोठ्या सौर बॅटरी प्रकल्पाचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले किंवा कोणत्या ठिकाणी याची उभारणी करण्यात आली? याला अर्थसहाय्य कोणाचं आहे आणि हा प्रकल्प कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे? समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 5. नवे फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून संपूर्ण भारताला लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 1 जुलै 2024ला. ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे, कारण GST ज्या तारखेपासून लागू केली होती ती तारीख भरपूर परीक्षेला विचारलेली आहे. या कायद्याबद्दलची अधिक माहिती बघा. या संबंधीच्या 2-3 तारखा तुम्हाला पाठच ठेवायच्या आहेत. नवे फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. ही घोषणा केली आहे 24 फेब्रुवारी 2024ला. याला लोकसभेची मंजुरी भेटली होती 20 डिसेंबर 2023ला आणि राष्ट्रपती मंजुरी 25 डिसेंबर 2023. जुने कायदे आणि त्यांचं बदललेलं नाव बघा. भारतीय दंड संहिता 1860, याचं बदललेलं नाव आहे भारतीय न्याय संहिता 2023. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1898 आणि याचं नवीन बदललेलं नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872, नवीन नाव आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, नवे फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू होणार आहेत? 1 जुलै 2024. नव्या फौजदारी कायद्यावर राष्ट्रपतीची मंजुरी कधी मिळाली किंवा स्वाक्षरी कधी झाली ती तारीख लक्षात ठेवा. जुनं नाव आणि त्याचं बदललेलं नाव याचं एक जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. नुकताच प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महिलांचा वाटा किती टक्के आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 18%. 3 जणांनी वेगवेगळे अहवाल प्रकाशित केले आणि ते तिन्ही पण महत्त्वाचे आहेत. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महिलांचा वाटा आहे 18%. हा अहवाल आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आणि यांच्या म्हणण्यानुसार भारतात 2023मध्ये 53% महिला रोजगारक्षम आहेत. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा एक अहवाल होता. यांनी सांगितलं होतं विकसित आणि विकसनशील देशातील महिला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात असल्या तर जगाच्या GDPमध्ये 28 लाख कोटी डॉलर एवढी भर पडेल किंवा एवढी वाढेल आणि भारताच्या GDPमध्ये 2025पर्यंत 770 अब्ज डॉलर एवढी वाढ होईल. आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेचा जो अहवाल आहे त्याच्यात म्हटलं होतं कार्यरत असलेल्या 88% महिला या असंघटित क्षेत्रात आणि 7% महिला या संघटित क्षेत्रात काम करतात. इथे अपेक्षित प्रश्न बघा, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महिलांचा वाटा किती टक्के आहे? तर 18%. हा अहवाल कोणी प्रकाशित केला? तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. भारतात 2023मध्ये किती टक्के महिला या रोजगारक्षम आहेत? तर 53%. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार भारतात GDPच्या कोणत्या वर्षापर्यंत 770 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे? तर 2025. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार संघटित क्षेत्रात आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी, असे 5 प्रश्न इथे येऊ शकतात. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. पुणे विभागस्तरीय नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. हा मेळावा बारामतीला पार पडला होता, ते ठिकाण पण लक्षात ठेवा. याचं आयोजन कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यामार्फत करण्यात आलं होतं. दिनांक 2 ते 3 मार्च 2024ला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकाण आहे बारामती, पुणे आणि उद्घाटन केले एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. पुणे विभागस्तरीय नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन कोणत्या विभागामार्फत करण्यात आले आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. नुकताच कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जारी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र. या योजनेतील काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा. सुधारित निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र
याचे लाभार्थी आहेत राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50% वेतन स्वरूपात त्यांना मिळणार आहेत. ही घोषणा 1 मार्च 2024ला केली आहे मुख्यमंत्र्यांनी. याचा लाभ 1 नोव्हेंबर 2005 नंतर म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती करणाऱ्या 8.5 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ही सुधारित योजना असेल. येथे अपेक्षित प्रश्न बघा, सुधारित निवृत्ती वेतन योजनेची घोषणा महाराष्ट्राने कोणत्या तारखेला केली? सुधारित निवृत्ती वेतन योजना ही किती कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि ती तारीख लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 2005ला. आणि याच्यासाठी कोणत्या राज्याचा आधार घेण्यात आलेला आहे तर आंध्र प्रदेशचा. समोरची माहिती बघा आता, कर्मचाऱ्यांच्या पश्चात कुटुंबियांना 60% निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे. सुधारित निवृत्ती वेतन योजनेत कर्मचाऱ्यांना 10% आणि राज्य सरकारचा वाटा असेल 14%. हा कायम असेल. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनची निर्मिती कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, धुळे जिल्हा. आणि महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही न्यायालय कुठे आहे तर ते पुण्याला आहे. हे पण लक्षात ठेवा. न्यायालय म्हणलं तर पुणे आणि स्टेशन म्हणलं तर धुळे. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था म्हणजेच वॅमनिकॉम कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. यांनी एक हॉस्टेल चालू केलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुण्याला आहे. या संस्थेतील संगम नामक हे नाव लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे उद्घाटन BL शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं 1 मार्च 2024ला. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर बघा. महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला? याचं उत्तर आहे चैत्राम पवार असं. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चा विजेता संघ कोणता ठरला? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.